क्लास घेऊन जा रे लाईट लावलं मध्ये कुणाचं कोणाला द्यावायचं आणखीन कोणाचं राहिलं सर मागे तर काय आवाज हलवत होता अरे आवाज वर बोलताय सर मागे आला सर मागे आवाज रेकॉर्ड करतो मी आता तोच अँगल प्रचंड प्रमाणात या संदर्भामध्ये कालच स्वतः खासदार म्हणून राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांना विनंती केली. नियोजित दौऱ्यानुसार आम्ही थेटपणाने भांडला जाणार होतो, पण आम्ही त्यांचा प्रवासाचा मार्ग मी एवढ्यासाठीच बदलला की त्यांना प्रवास करण्यासाठी कदाचित वाहतुकीची कोंडी अधिक होऊ शकली असती, कारण पोलिसांनी त्यांचा मार्ग मोठा केला असता. पण त्यांना त्रास झाला तरी चालेल, पण नागरिकांना त्रास होऊ नये प्रवाशांना, याच्यासाठी आम्ही तो तसा दौरा केला होता. आज दादांच्या समोर उपस्थित होत असताना लोणेराच्या ठिकाणी चाललेला फ्लायओव्हर, जिथे पाणी काढणार होतो तिथला ढालघरचा तिथला ब्रिज, त्याचबरोबर ती माणगावचा बायपास आणि इंदापूरचा बायपास याची त्या ठिकाणी सखोलपणाने चर्चा केली. इंदापूरपासून ते कासूपर्यंतच्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने तळवली, आंबेवाडी नाका म्हणजे कोलाड, भुईचा तिथला पूल आणि नागोटाचा तिथला टप्पा, हा एक महत्त्वाच्या विषयावरती सुद्धा या ठिकाणी माहिती घेतली. आणि कासूपासून पुढे आमटेमच्या ठिकाणी आणि आमटेमपासून गडपच्या ठिकाणी इथल्याही पुलाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी दादाने एकंदरीत आढावा घेतला. यामध्ये लक्षात असं आलं की प्रामुख्याने इंदापूर आणि माणगाव या दोन्ही ठिकाणची वाहतुकीची कोंडी कमी करायची असेल तर बायपासचं काम पूर्ण व्हायला 18 महिने जाऊ शकतात. म्हणून दादानी या ठिकाणी आमच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. म्हणजे राज्य सरकारकडून विशेष तरतूद करत इंदापूरच्या ठिकाणी सुद्धा जो आपल्याला पर्याय मार्ग करता येऊ शकेल त्याचे पण अंदाजपत्रक तयार करण्याचे त्याने आदेश दिलेत. आणि माणगावला सुद्धा 2 पद्धतीचा मार्ग, पर्याय मार्ग, माणगाव शहराच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला एक भादावच्या ठिकाणचा पूल असेल, अशा दोन्ही बाबतीमध्ये अंदाजपत्रक तयार करून मंगळवारीच एक उच्चस्तरीय बैठक त्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून दादांनी बोलवलेली आहे. आणि या सगळ्या कामासाठी लागणारा मंगळवारी किंवा बुधवारी या कामासाठी लागणारा सगळा निधी पुरवणी मागण्यामध्ये उपलब्ध करून वाहतुकीची कोंडी तात्काळ सोडण्याच्या दृष्टीकोनातून आज त्यांच्याकडनं सहकार्य मिळत आहे. त्यांच्या येण्याने आज आम्हाला तर दिलासा मिळालाच, परंतु वर्षानुवर्ष प्रवाशांची जी काही परवड होत होती आणि विशेष करून कोकणातला चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला मुंबईला निघालेला आहे, याची अडचण, पुन्हा तो गणपतीला येत असतो, या सगळ्यावरती मात करण्याच्या दृष्टीकोनातून आजची त्यांची भेट आणि त्यांनी पाहिलेलं प्रत्यक्षात प्रेझेंटेशन, अधिकारी वर्गाची याकडून घेतलेली माहिती आणि त्याचा पुढचा पाठपुरावा करण्यासाठी मंगळवार किंवा बुधवार लावलेली बैठक याच्यातून निश्चितपणाने मार्ग त्या ठिकाणी निघेल. माणगाव शहरातली वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी, त्याला थोडी दिशा देण्यासाठी जे व्यापारी असोसिएशननी मागणी केली त्या पद्धतीने तिथे सुद्धा पुरवणी करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न निश्चितपणाने त्या ठिकाणी होतील. म्हणून खासदार म्हणून मी दादांचे आभार मानतो. हेच आजच्या भेटीमागचा या ठिकाणी प्रयोजन. फायनली हा महामार्ग कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतो? फायनली काय सांगा डेडलाईन? हेडलाईन म्हणजे महामार्गाचा बहुतांशी टप्पा हा झाला आहे. राहिलेला टप्पा म्हणजे ज्या ठिकाणी पुलाची कामं आहे ती कामं 30 जूनपर्यंत काही पुलाची कामं पूर्ण करण्याचं इथं अधिकारी वर्गाने दादांच्या समोर सांगितलं आहे. आणि ह्या अधिकाऱ्यांना नक्की माहिती आहे की ज्यावेळेला दादांच्या समोर बोलत असताना जे काम पूर्ण होईल त्याचा योग्य तो आदर राखीत ते पूर्ण करण्याची जबाबदारी ते घेतील. राहिला मुद्दा इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास, त्याला मुदतच दिलेली आहे 1.5 वर्षाची.
त्यामुळे आपण 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या बायपास पुरता धरू शकतो, पण बायपास खेरीज उरलेला रस्ता हा या डिसेंबर अखेर पूर्ण होईल. लोणेरेच्या कामामुळे माणगाव आणि इंदापूरचं काम आहे ते रखडलंय. अधिकारी आपल्याला अंधारात ठेवतात असं वाटत नाही लोकप्रतिनिधी. एक असं आहे की त्यांनी यापूर्वी सांगितलं असतं तर कदाचित जिथे इतिवृत्त झाली फायनान्स कमिटीच्या समोर तिथे जाऊन मी बाजू मांडू शकलो असतो, पण आजच त्यांनी ही माहिती दिली, बाब दुर्दैवी आहे. यापुढे अधिकारी वर्गांना मी दादांच्या उपस्थितीमध्ये विनंती करीन, सूचना करीन की त्यांनी योग्य वेळी अडचणी सांगितल्या तर आम्हाला त्याच्यावरती योग्य ते मार्ग त्या ठिकाणी काढता येऊ शकतो. साहेब आजही आता जे काही खासदार सुनील तटकरे साहेबांनी सांगितलं तिथं आमच्या रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी मला आणि अदितीला हे लक्षात आणून दिलं की आजच ह्यांच्या सगळ्यांच्या लक्षात ज्यावेळेस आता वर्क ऑर्डर देण्याचा प्रसंग आला त्यावेळेस हे काम झाल्याशिवाय